सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी आज 18 जून 2026 रोजी मतदान पार पडत आहे। नाशिक मधील नगरसेवक दिनकर पाटील, अमोल पाटील, शाहू खैरे, लता पाटील, भारतीय धिवरे, संगीता घोटेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन हक्क बजावलाय। मतदान सकाळी 8 वाजेपासून सुरू झालंय आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालणार आहे। नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून महायुतीचे नरेंद्र दराडे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्यात मुख्य लढत आहे। गोकुळ गीते यांनी अर्ज माघार घेतली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय, पण प्रचार थांबवलाय। नाशिक, येवला, नांदगाव, मनमाड, मालेगाव, कळवण, सुरगाणा, चांदवड, देवळा, निफाड, पिंपळगाव, ओझर, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबक, दिंडोरी येथील नगर परिषदा आणि नगर पंचायतच्या नगरसेवकांनी मतदान केलंय। एकूण 619 मतदार मतदानासाठी पात्र आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मतदारांची नोंदणी आणि ओळख पटवून त्यांना मतदान केंद्रात प्रवेश देण्यात आलाय। मतमोजणी 22 जून 2026 रोजी होणार आहे। राजकीय वर्तुळात या निवडणुकीकडे लक्ष लागलंय, कारण नाशिक मधील निकाल विधान परिषदेतील समीकरण बदलू शकतो। माझं बॅलेट पेपर नाव त्या ठिकाणी आलेलंच होतं। त्या ठिकाणी फक्त एक पोलिंग एजंट मी त्या ठिकाणी सह्या दिलेल्या होत्या, पण मी कोणाला नेमलेलं नव्हतं। मला त्या ठिकाणी उबाटा गटाच्या वतीने त्या ठिकाणी पोलिंग एजंट नेमण्यासाठी काही मागणी पत्र झाली होती, मी त्याच्यावर सही करून दिली। मुख्यमंत्र्यांनी आणि गिरीश भाऊंनी, उपमुख्यमंत्र्यांनी आपलं फोनवर बोलणं करून दिलं, मतदारांसमोर आपलं बोलणं करून दिलं, असं काही कळलं? हो, असं केलं, पण मी त्या ठिकाणी माझी भूमिका सांगितली की मी कुठलाही प्रचार केलेला नाही आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या थ्रू काही प्रचार झाला असेल तर मी माझ्या कार्यकर्त्यांना पण त्या ठिकाणी मोबाईलच्या स्टेटसद्वारे सांगितले की बाबांनो, आपण या प्रक्रियेत थांबलेलो आहे आणि आपण कृपया माझा काही कुठलाही प्रचार तुम्ही करू नका। आपल्या भूमिकेवर आपण ठाम आहात शेवटपर्यंत? कुठल्या पण जी म्हणजे माघार घेऊन आपण पाठिंबा द्यायची नाही, मी थांबलेलो आहे। बाकी तो पुढचा शब्द तुम्ही त्या दिवशी पण वापरला नव्हता, आज पण वापरणार नाही। तुमच्या इथल्याने चुरस निर्माण झाली असं वाटतंय? काय तुमच्या इथे पुन्हा एकदा मला इथे यायचंच नव्हतं, पण मला त्यांचा आग्रह होता की तुम्ही एकदा इकडे या आणि पत्रकारांशी संभाषण करा। आणि तुम्ही माझ्या घरी बसलेलो होतो। कोणी आग्रह केला नेमका? आहे वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांनी मला त्या ठिकाणी फोन केले, मला म्हणजे भावनाच कॉल केली की त्या ठिकाणी गोकुळला घेऊन जा आणि पत्रकारांचा अशी एक माहिती समोर येते, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेश भाऊंसोबत संवाद साधला, तुमच्यासोबत साधला असेल, मला त्याबद्दल कल्पना नाही। भाऊंशी साधला पण असेल। मी सकाळपासून त्या ठिकाणी आपले एबीपी माझाचे पत्रकार सकाळी 7 वाजता माझ्याकडे आले, त्यावेळेस मी माझ्या मुलाला शाळेत सोडायला चाललो होतो आणि त्याच्यानंतर मी गावी शिंगव्याला गेलेलो होतो। मी 3 तास शिंगव्यालाच होतो माझ्या वडिलांकडे। या सगळ्या निवडणुकीमध्ये तुमच्यामुळे चुरस निर्माण झाली अशी देखील? चुरस निर्माण झाली माझ्यामुळे म्हणता येणार नाही। शेवटी मतदारांचं पण वैयक्तिक मत आहे, मतदारांनी निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी कोणाला मत द्यावं हे आपण ठरवू शकत नाही। मी तर कुठे प्रचार केलेला नाही मागच्या 10 दिवसापासून। मी मागच्या गुरुवारी प्रचार थांबवला होता, आज 8 दिवस झाले, आज पण गुरुवार आहे। मी 8 दिवसापासून कोणालाही एक कॉल नाही केलेला का मला मतदान करा किंवा करू नका, मी असं बोललेलो। आपण जरी मतदान करू नका असं म्हणत असलात किंवा प्रचार यंत्रणा थांबवली असली, लोकांचे फोन येत होते का मतदारांचे? हा, लोकांचे मला फोन येत होते का आपण लढलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, पण मी त्यांना सांगितलं का नाही, मी वरिष्ठ 3 मंत्र्यांना त्या ठिकाणी माझा शब्द दिलेला, मी पुढे फिरणार नाही आणि मी माझा प्रचार बंदच ठेवलेला होता। तर आज मात्र इथे जे मतदार नाही, आता मला गणेश भाऊंचा फोन आला की त्या ठिकाणी तू कलेक्टर का ऑफिसलाही आपल्याला तिथे जायचं आहे। मला आता तुम्ही गणेश भाऊ जवळ जाऊन दिलं तर मला कळेल नेमकं काय करायचं। ओके, हे करताय किंवा गोकुळ गीते प्रचार करताय, सोशल मीडियावर कोणीतरी गोकुळ गीतेंच्या समोर त्या ठिकाणी एक लिहून कुठेतरी सोशल मीडियावर मतपत्रिका व्हायरल केली। या सगळ्या परिस्थितीचा हे करण्यासाठी सकाळी माझं गिरीश भाऊंशी बोलणं झालं, शिंदे साहेबांशी या ठिकाणी बोलणं झालं आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींना मी त्या दिवशी शब्द दिलेला होता, मी त्या ठिकाणी या निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यानंतर या निवडणुकीत मी कुठेही प्रक्रियेत पण आलो नाही। गेल्या 8 दिवसात आपण पण अनेकदा मला भेटले या ठिकाणी, मी कुठेही कोणाला लोक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गैरसमज करताय आणि त्या ठिकाणी मी शब्द दिलाय साहेबांना की या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचं कोणालाही काहीही सांगत नाही आणि कोणी त्यावर विश्वास ठेवू नये। लोकांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करावं, त्याच्या पुढे एक लिहावा आणि तुमच्या पद्धतीने मतदान करा, पण यात आम्हाला महाग या ठिकाणी ओढलं जातंय। कोणीतरी बदनामी करण्यासाठी, कोणीतरी पार्टीच्या हे करण्यासाठी किंवा पार्टी लेवलला बदनाम करण्यासाठी या ठिकाणी मी आज सकाळी प्रांजल आणि शुभम माझ्याकडे बसलेले होते, त्यांच्या समोर नाश्ता करत असतानाच मला या ठिकाणी फोन आला आणि
जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक.